आणि म्हणून मी पुणे आयुक्तांना एकदम कडक निर्णय घेण्याचे आणि कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे मला वाटतं पुणे, मी त्यांना सांगितलं पुणे हे कोयता गँग मुक्त आणि ड्रग फ्री मुक्त करा. पुणे ही आपली सांस्कृतिक शहर आहे. पुण्यात मध्ये मोठमोठे साहित्यिक, सांस्कृतिक सगळी मोठं पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशा शहरामध्ये आपली तरुण पिढी या ड्रगच्या नशेमध्ये वाया जात असेल तर शासन कठोर कारवाई करेल. आणि फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांमध्ये जिथे जिथे मुंबईचा ड्राईव्ह आपण बघितला, मुंबईमध्ये जवळपास 4,000 कोटीचे ड्रग पकडले, 1700 बांधकामं तोडून टाकली. ठाण्यात देखील मी तेच आदेश दिलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं ड्रग विकत असतील आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही. त्यांना पूर्णपणे त्यांचं पाळंमुळं खोलून त्यांना जेलमध्ये टाकणं, जेर बंद करणं आणि असलेले हॉटेल असतील, दुकानं असतील, टपऱ्या सगळं तोडून बुलडोझरनी पूर्णपणे तोडून टाकणं. मीरा रोड परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेडलर्सच्या वस्त्या आहे. मीरा भाईंदर परिसरात आफ्रिका आणि मीरा भाईंदर असू दे, ठाणे असू दे, मुंबई असू दे, पुणे असू दे, नाशिक, संपूर्ण राज्यभर जिथं जिथं अशा प्रकारचे अड्डे असतील ते अड्डे उद्ध्वस्त करायला मी सांगितलेत. आणि यामध्ये कोणी लापरवाही केली, कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घालण्याचं काम केलं तर त्याला देखील सोडणार नाही. बुलडोजर की कारवाई हो रही है पुणे में, क्या कहेंगे? बुलडोजर की कार्रवाई हो रही है पुणे में, क्या कहेंगे? मैंने कल पुणे पुलिस आयुक्त को निर्देश दिए हुए हैं कि ये ड्रग बेचने का जो काम शुरू है होटल में, दुकान में, ये सब बंद होना चाहिए. ये ड्रग जो है ये नशा करके हमारी जो युवा पीढ़ी है बर्बाद हो रही है. वो बच्चे हमारे बच्चे जैसे है और इसलिए उनके माता पिता को की जो चिंता है उनके बारे में वो दूर होनी चाहिए. इसलिए मैंने कहा है जो भी होटल हो, जो भी स्कूल के, कॉलेज के आजू बाजू में जो भी दुकान हो, सबको बुलडोजर लगा के तोड़ दो और बिल्कुल नामो निशान मिटा दो. जो जो बेच रहे पेडलर हो या सप्लायर हो उनको जेल के अंदर, जेल के सलाखों के पीछे डाल दो, जेल में डाल दो. ये दोबारा ऐसी हरकत करने की हिम्मत नहीं करे. ऐसा काम करने को मैंने पुणे कमिश्नर को कहा है और बिल्कुल इसमें कोई लापरवाही नहीं चलेगी. ये हमारी जो युवा पीढ़ी है नशाखोर होकर हमारी जिंदगी, खुद की जिंदगी बर्बाद करके अपने माता पिता की चिंता बढ़ा रही है और इसलिए ये ऐसे बर्बाद करने वाले जो गैंग है, ड्रग बेचने वाले, उनको हम छोड़ेंगे नहीं, बिल्कुल छोड़ेंगे नहीं. उनको पूरी तरह उखाड़ के फेंकेंगे हम. आरोपी को आज बेल मिल गई पुणे पॉलिस मामले में, उसके बारे में भी हम मैं उनके माता पिता मेरे पास आए थे, उनको मुख्यमंत्री सहायता निधि से 10-10 लाख रुपए का चेक मैंने आज दिया हुआ है. हम लोग पूरी तरह उनके परिवार के साथ है और कोई भी गुनाहगार आरोपी उसमें से उसको बख्शा नहीं जाएगा. एक केस फास्ट ट्रैक पे चलाई जाएगी. खरीप हंगामाची दरवर्षाची जी बैठक होते त्या बैठक झाली. आजचं यावर्षीचं हवामान चांगलं आहे, चांगलं पाऊस पडणार आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे. त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. कृषी विभागाला, पणन विभागाला, संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की बी बियाणं, खतं ही वेळेवर मिळाली पाहिजे. कोणी त्याचं लिंकेज करता कामा नये. हे घ्या तर ते देतो असे कोणी ब्लॅकमेलिंग करत असतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर जे बोगस बियाणं आणि खतं विकतील त्यांना देखील जेलमध्ये टाकण्याचा आदेश दिलेले आहेत. कुणालाही सोडलं जाणार नाही आणि त्यामध्ये बिलकुल या जे सप्लायर ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना देखील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होतील. ज्या खोटं बियाणं, बोगस खतं विकतात त्या कंपन्यांना पण सोडलं जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाशी
खेळण्याचं काम कुणी करू नये. भाई भाई असं मुदत दिली आहे, सर. 10 लाख रुपये त्यांना आज मदत दिलेली आहे. प्रत्येकी 10 लाख रुपयाचे चेक दिले. आम्ही त्यांच्या परिवाराबरोबर आहोत आणि त्यांना जी जी काही मदत लागेल सर, त्यांना आरोपीला भाई भाई सर,